अघोरी साधूंचे नृत्य कर्नाटकी गारुडी गोंबे यांच्या कलाविष्कारानं बसवारूढ मठाच्या शोभायात्रेमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। हलगीच्या तालावर नाचणारे घोडे, दिल्लीहून आलेल्या अघोरी नृत्य पथकाचे सादरीकरण आणि विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेने सोलापूरच्या जनतेला खिळवून ठेवले। निमित्त होते श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट आयोजित अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे। श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजींच्या समाधी सुवर्ण महोत्सवानिमित्त विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्त रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली। बाळवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मठाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू श्रो ब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी आणि मठाधिपती श्रो ब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला। प्रारंभी शोभायात्रेत ठेवण्यात आलेल्या भगवान श्री शंकरांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शोभायात्रेच्या अग्रभागी दिल्ली येथून आलेले महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण पथक होते। भगवान महादेवांच्या विविध गीतांवर या पथकाने अघोरी नृत्य करून भाविकांची मने जिंकली। यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली। शोभायात्रेत ठेवण्यात आलेली भगवान शंकरांची 6 फुटी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेचे सादरीकरण शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले। गारुडी गोंबेचे नृत्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या शोभायात्रेत ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, माजी महापौर शोभा बनशेट्टी, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते, ट्रस्टचे विश्वस्त सतीश कुलकर्णी आदी सहभागी झाले होते।